मम्मी लय दिवस झाले काय तर टेस्टी कर ना. काय करू टेस्टी? पिझ्झा. ठीक आहे, चला तर बघूया आपण आज मस्त असा पिझ्झा घरच्या घरी कसा बनवायचा एकदम सोप्या पद्धतीने. हे पिझ्झा बेस मी रेडीमेडच आणलेले आहेत. हे पिझ्झा बेस आणल्यानंतर असे चम्मचने त्याला होल करून घ्यायचं. पिझ्झा बेस आहे ना, जसे तुम्हाला पाहिजेत ना तसे ते क्रिस्पी होतात आणि खायला पण ते मस्त लागतात. पिझ्झा बेस आणल्यानंतर त्याला मस्त असे छिद्र करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जे बेसिक सॉसेस असेल ते पण त्या टाकून पण तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये थोडंसं मी पिझ्झा बेस टाकलेला आहे. पिझ्झा बेस टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पिझ्झा सॉस टाकलेला आहे, रेड चिल्ली सॉस टाकलेला आहे, मेयोनीज टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही टाकून लहान मुलांना देऊ शकता. असं काही नाही की हे टाकलं पाहिजे ते टाकलं पाहिजे. मुलं काही केलं तर ते वरचं शेवटी काढतात आणि फक्त पिझ्झा बेसच खाऊन टाकतात. त्यासाठी यांना बाहेर घेऊन जाण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही झटपटा पिझ्झा बेस केलात ना तर ते खायला पण भारी लागतं. त्याच्यामध्ये सॉस टाकल्यानंतर थोडंसं मी मेयोनीज टाकले. मेयोनीज हे थोडंसं टाकले, मी जास्त नाही टाकलं. हे सगळं टाकल्यानंतर एक चांगलं आहे ना याला पसरवून घ्यायचं पूर्ण कडेपर्यंत. एकदम चम्मचनं हळूहळू याला पूर्ण कडेपर्यंत असं पहिले मिक्स करून घ्या मध्ये सेंटरला आणि थोडं थोडं करून सगळीकडे असे मस्त असे पसरवून घ्या. हे बघा कलर याचा किती छान चेंज झाला, सेम कलर होऊन जातो त्याच्यामध्ये. हे पूर्ण कडेपर्यंत असं मिक्स असं करून घेतल्यानंतर हे चांगलं असं मस्त असं पसरवून घ्यायचं. जेव्हा पूर्णपणे कडकपर्यंत हे पसरून झालं ना, तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका. आणि असा पिझ्झा घरच्या घरी बनवा आणि तुम्हाला आवडला कसा वाटला हे मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला नक्की विसरू नका. त्याच्यानंतर एक कांदा मी पूर्ण असं जसं आपण सजवतो ना एखादी गोष्ट तसं तुम्ही याला पिझ्झा बेसला सजवलं तरी चालेल. असं म्हणतात ना, जेवढं आपण सजवलं ना तेवढं ते छान होतात. आणि शिमला मिरच्या अशा मी उभ्या कट करून घेतल्या, ते पण त्याच्यामध्ये टाकल्यात अशा मस्त आपला पिझ्झा बेस असा असा सजवून घ्यायचा. थोडे थोडे करून शिमला मिरची पण टाकून घेतली त्याच्यामध्ये. हे बघा लगेच असं सजवल्यानंतर कसं एखादी वस्तू छान दिसते ना तसंच हे पण लगेच छान दिसून जातं. त्याच्यामध्ये टमाटे पण टाकलेले आहेत मी थोडेसे. हे पण चांगले असे मस्त असे सगळीकडे पसरवून घ्यायचे. जेवढं एखादी गोष्ट आपण मन लावून करू किंवा एखाद्या गोष्टीला आपण जीवापाड प्रयत्न करून जर ती गोष्ट जर आपल्याकडनं जर सक्सेस झाली असेल ना, त्याचा आनंद कसा भेटतो तसंच प्रकारे हे पण होतं. आपण कुठली गोष्ट किंवा स्वयंपाक मन लावून केलं ना तर ते खायला पण खूप भारी लागतं ना. आजकालच्या मुलांना जर पिझ्झा म्हटलं ना की बस जीव की प्राण झालेला आहे पिझ्झा म्हटलं की. त्यासाठी मस्त असं आपण त्याच्यानंतर चीज असं पसरवून घ्यायचं. चीज पसरल्यानंतर हे बघा किती छान दिसतं ना, लगेच कलर पण लगेच असं दिसायला पण लगेच भारी दिसत येतं. तेव्हा थोडंसं ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स वगैरे असेल ना तर ते पूर्णपणे असं मस्त असं सगळीकडे असे पसरवून घ्यायचं. मी याच्यामध्ये थोडंसं आहे ना मिरची टाकले, थोडासा काळा मसाला, कारण थोडंसं मला तिखट पाहिजे होतं म्हणून. हे मस्त असं सगळीकडे पसरलं ना की मस्त असं हे छान वाटतं. त्याच्यानंतर मी काय केलं, घरच्या घरी माझ्याकडे ओव्हन वगैरे काहीच नाही, तर मी काय केलं कढईमध्ये थोडीशी रेती टाकली. ती रेती आहे ना थोडीशी अशी गरम करू द्यायची त्याला. जेव्हा गरम होतं ना त्याच्यावरती एक स्टँडच ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर अशी प्लेट ठेवून द्यायची. प्लेट ठेवून दिल्यानंतर वरी झाकण ठेवून द्यायचं. 15 मिनिटामध्ये आहे ना आपला झटपट एकदम मस्त असा आपला पिझ्झा बेस आपला तयार झालेला आहे बघा. कसला भारी दिसतोय ना दिसायला. वाव, सो यम्मी.